बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार आता निश्चित झालेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार हे जवळपास निश्चित समजलं जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढवण्यावर एकमत झाल्याचं समजतंय। बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यावर आता भर असेल। पुन्हा एकदा आपण निलेशकडे जाऊयात। निलेश, अतिशय महत्त्वाची बातमी येते। अर्थात हे अपेक्षितच होतं की सुनेत्रा पवार याच ही पोटनिवडणूक लढवतील। माधवी, राहुरी विधानसभा आणि बारामती विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण राहुरी विधानसभेसंदर्भातली जी प्रारूप मतदार यादी आहे ती ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे। तर बारामती विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जी आहे ती 10 मार्चला प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर या दोन विधानसभेसाठी पोटनिवडणुका जाहीर होताना आपल्याला दिसतील। बारामती विधानसभेचा आपण विचार करायला गेलं तर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय, कारण वेगवेगळे पर्याय देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चर्चेले जात होते की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शपथ घेतल्यानंतर त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी बहाल करायची की पोटनिवडणुकीतून त्यांना आमदारकी द्यायची, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या। मात्र आता पोटनिवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकमत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही निवडणूक कशा पद्धतीनं आपण बिनविरोध करू शकतो यासाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हालचाली होताना आपल्याला दिसणार आहेत। बारामती विधानसभेची पोटनिवडणुकी सुनेत्रा पवार लढतील आणि त्या ठिकाणाहून आमदार म्हणून त्या विधानसभेमध्ये येतील आणि उपमुख्यमंत्रीमधून आपलं काम पाहताना आपल्याला दिसेल। ज्या दिवशी त्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरतील त्याच दिवशी राज्यसभेचा त्यांचा सध्या जे राज्यसभेचा कार्यकाळ आहे तो देखील त्याच दिवशी त्यांचा संपुष्टात येईल आणि राज्यसभेचा ते राजीनामा देताना आपल्याला दिसतील आणि त्यामुळे विधानसभेच्या आमदार म्हणून सुनेत्रा पवार काम करताना आपल्याला आगामी काळात दिसतील। उपमुख्यमंत्री म्हणून आपला कार्यभार त्या सांभाळतील। माधवी, नक्कीच आता ही निवडणूक बिनविरोध होते का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।